नमस्कार मंडळी, मी अजिंक्य आठवले. मी आज रायगड जिल्ह्यातील वरंद या ठिकाणी आहे आणि आज इथे भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेले आहे. तर आज इथे बरेचसे शेतकरी आपापल्या बैलगाडी घेऊन इथे बैलगाडी शर्यती करता वरंद या ठिकाणी आलेले आहेत आणि बाकीचे बरेचसे प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी शर्यती पाहण्याकरता आला आहे. तर आता आपण इथे पाहू की कुठनं स्पर्धक या ठिकाणी शर्यती करता आलेत. देशमुख कांबळे या ठिकाणी महाड केसरी किताब 2024 जी बैलगाडी शर्यत झाली त्यामध्ये फायनल क्रमांकाचे मानकरी ठरले होते, म्हणजे एक फायनल सम्राट असं म्हणायला काय हरकत नाही. तर ते पिंटे शेठ जाधव हे आज आपल्या सोबत आहेत. तर आजच्या शर्यतीविषयी काय सांगाल? शर्यत ती 3 तारखेला झाली, त्यानंतर आज एक 15-20 दिवसांनी शर्यत झाली. आज बरेच दिवसांनी खूप दिवसांनी झाली. गाड्या पण कमी झाल्यात, पण आता सुंदर असा कार्यक्रम पार पडेल. किती काय गाडी येतात? आज गाड्या 22 गाड्या आहेत. आणि आपला किती होता? आपला आता 4था राऊंड चालू आहे. 4थ्या राऊंडला आपली गाडी धावेल. सोबत आज कोण आहे? आपल्या सोबत आहेत भोपऱ्याचे पाटील, म्हणजे आपले मित्रच आहेत. मित्र म्हणजे त्यांच्या आणि तुमची शर्यत मैत्रीपूर्ण होईल. आणि इतर स्पर्धकांना काय तुम्ही सांगाल? इतर स्पर्धकांना सांगू इच्छितो की आज आपण मेहनत केले त्याचं आपल्याला यश मिळालं पाहिजे आणि एक संयम ठेवायचा. संयम पाहिजे. यश मिळणार. मेहनतीचं फळ आज नाही उद्या, पण थोडं लेट का नाही पण ते मिळणार. पण या क्षेत्रामध्ये संयम पाहिजे. संयमाशिवाय काय होऊ शकत. आणि आज सुद्धा फायनल तुमची बसली पाहिजे असे तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून. धन्यवाद. आपल्याबरोबर आता एक स्पर्धक आहेत वरंद या ठिकाणी शर्यती करता आलेले. तर तुम्ही कुठलं काय आले? आम्ही आलो मोपरेवरून आले. इथे शर्यत क्षेत्रामध्ये किती काय वर्ष आहे? आमचे काका तालुक्याचे 96 पासून गाडी आहे आमची. पण आता मी म्हणजे 2 वर्ष झाले मी स्वतः गाडी हाकली. आणि आतापर्यंत किती काय आपले नंबर वगैरे? आतापर्यंत 2 नंबर आले, एक कातल्याला आणि वरंदा. कितवा काय आला होता? दुसरा आणि पहिला नंबर वाचला होता. तर आजचा मकाना विषय काय सांगाल? एक अंदाज. मकाना आहे एक 45 पर्यंत गाडी बसायला पाहिजे. 45 पर्यंत. हे किती काय जोड्या आल्या? हे आता आमची 4थी जोडी. म्हणजे 4थी जोडी आहे. आपल्या शर्यती करता घेतली. आणि आज शर्यत क्षेत्रामध्ये आज तुम्ही एवढे वर्ष कार्यरत आहात, तर नवीन जे स्पर्धक आहेत त्यांच्याकरता काय तुम्ही संदेश? त्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आपल्याबरोबर आता इथे एक स्पर्धक आहेत. तर कुठं आलात तुम्ही? काय? आम्ही भोरावरून आलोय. भोरावरून आलात. काय नाव? सिद्धांत गायकवाड. आणि बैलांची वगैरे नाव? बैलांचा आपला हा सरपंच आणि हा पठाण आहे. आतापर्यंत किती काय नंबर वगैरे आपले? आता आपल्याला दहिवडला आपण 5वा नंबर मारला होता. आजच्या शर्यतीच्या ग्राउंड विषयी काय सांगाल? आजचा ग्राउंड काय एक 35-40 ग्राउंड आहे. बघूया आज आता आपले आज शर्यत काय चुरस होईल का? तुम्हाला काय वाटते? हो, आज चांगले. आज खूप दिवसांनी शर्यती ठेवलेल्या आहेत. आज भरपूर दिवसांचा गॅप पडलेला आहे. बघूया आज काय. आता बैल सगळ्यांची व्यवस्थित आहेत. बघूया चालू झाल्यावरती कळेल आपल्याला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. गरम झाला तर तिकडचं नाही चांगला आहे. आपल्याबरोबर आता एक वरंद या ठिकाणी बैलगाडी शर्यती करता एक स्पर्धक आलेले आहेत. तुम्ही कुठल्या ठिकाणून आला? धारवली. नाव काय? सुभाष सप्पा. बैलांची वगैरे नाव? बैलांची काय अजून काय नाव काय नाही, नवीनच धरले. म्हणजे पहिल्यांदाच हाकलते बैलगाडी क्षेत्रात? नाही, तसे हाकलले. तरी किती वर्ष काय क्षेत्रामध्ये? आपण जवळजवळ 10 वर्ष.
तरी नंबर वगैरे काय बसलेत का आपले? हो 2-3 नंबर बसले. 2-3 आणि फायनल वगैरे कधी बसलाय? हो फायनल पण आहेत. तर आजच्या माकानाचा वगैरे काय अंदाज सांगाल? आता काय सांगू शकत नाही, कारण नवीनच धरलेली आहे. नवीन नजर तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तुमचा चांगला नंबर बसो आज. काय जोर तुम्ही आईला हा बुजागलाय. नाही नाही नाही, हा बुजागलाय.